नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त छोट्याशा रांगोळ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन आणि छोट्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो, तर आपल्या राही रंगोली चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. चला तर मग सुरुवात करू आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण बघू शकता 2 अशा रेषा मारून घेतल्या. तर बरोबर समांतर अशा आपण 2 रेषा मारून त्यावरती आपण 4-4 पाकळ्याची अशी फुलं काढून घेतलेली आहेत. तर बघू शकता पुढेच ती फांदीचा एक आकार देऊन टोकाला सुद्धा एक छोटेसे फूल काढून एक पान बनवून घेतले आणि बरोबर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा व्हाईट कलरचे डॉट देऊन चमचीच्या साह्याने आतल्या बाजूला ओढून एक सुंदर असे फूल तयार करून घेतले. तर पानांमध्ये सुद्धा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर डार्क असा ग्रीन कलर भरून घेतला आणि फुलांच्या पाकळ्यांमध्ये ऑरेंज कलर भरणार आहोत. ऑरेंज आणि पर्पल असे कॉम्बिनेशन आपण फ्लावर्समध्ये करून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सुंदर आणि सोपी अशी ही रांगोळी आहे. तर अगदीच तुम्ही ही रांगोळी व्हाईट कलरने किंवा तुमच्या आवडीच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा काढू शकता. तर फांदीच्या फुलांमध्ये सुद्धा येलो आणि रेड असे कलर्स भरून घेतलेली आहेत. तर बघू शकता 2-2 अशा रेषा मारून वरती व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले आणि पर्पल कलरचा छोटा छोटा डॉट दिला. तर सुंदर असा लूक रांगोळीचा तयार होतो. फांदीवरतीच आपण छोटे छोटे पाने सुद्धा काढून घेतले. बघू शकता काडीच्या साह्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतलेली आहे. तर आपला रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघणार आहोत 2 नंबरची हे रांगोळी. तर प्रथमतः आपण 3x3 असे डॉट देऊन घेतले आणि ते डॉट बरोबर एक फुलाच्या पाकळीमध्ये जॉईन करून घेणार आहोत. तर बघू शकता 4 पाकळ्यांचे असे एक फूल तयार होते आणि बाहेरचे डॉटसुद्धा रेषा मारून फुलाच्या मध्येच जॉईन करून घेतले आणि वरच्या बाजूला अर्धवर्तुळ असे बनवून 4-4 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर अगदीच तुम्ही बॉटलने किंवा हाताने सुद्धा हे डॉट देऊ शकता आणि बरोबर बोटाच्या मदतीने पाकळ्यांचा शेप बनवून एक सुंदर असे फूल तयार केले. तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर भरून रेड कलरचा एक डॉट देणार आहोत. तर बरोबर फुलाच्या मध्ये सुद्धा आपण व्हाईट कलरचे एक डॉट काढून तो थोडासा प्रेस करून तर राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले. काडीच्या मदतीने हे राऊंड फिरवून घेतले आणि फ्लावरच्या मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. 3-3 अशा छोट्या छोट्या रेषा मारून पर्पल आणि लाईट पोपटी कलरचे डॉट देऊन घेणार आहोत आणि फांदीवरती टोकाला छोट्या छोट्या कळ्यासुद्धा काढून घेतल्या. तर बघू शकता कळ्यांमध्ये सुद्धा येलो आणि रेड असे आपण कलर भरून घेणार आहोत. अगदी डेली यूजसाठी ही छोटीशी पण सुंदर रांगोळी आहे. तर कळ्यांच्या बाजूलाच आपण लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे, जसे की देठ तयार होतो. फांद्यावरती सुद्धा छोटे छोटे व्हाईट कलरचे डॉट देऊन एक पानाचा आकार बनवून घेतला. ते बघू शकता फांदीच्याच मध्ये आपण लाईट असा पर्पल कलर टाकून घेतलेला आहे आणि पाकळ्यांच्या वरती रिकामी जागा दिसते तिथे ऑरेंज आणि
येलो कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. बघूया 3 नंबरची रांगोळी. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सुंदर असे गुरुदेव दत्त चरण पादुका रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण एक चौकोन काढून घेतलेला आहे. त्या चौकोनामध्येच लाईट असा ऑरेंज आणि रेड कलर टाकून घेतलेला आहे. आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये आपण आपली चरण पादुका असते तसे 2-2 असे डॉट देऊन घेतले आणि झाकणाच्या साहाय्याने थोडीशी प्रेस करून एक पादुकांचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता थोडे थोडे प्रेस करून सुंदर असे शेप तयार होतो. आणि वरतीच एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन खाली आपण एक छोटेसे स्वस्तिक काढून घेतले. तर गुरुपौर्णिमेनिमित्त ही छोटीशी पण सुंदर रांगोळी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. आणि जे चौकोनाचे 4ही कोन होते ते आपण राऊंड शेपमध्ये जॉईन करून घेतले. आणि बरोबरमध्ये सुद्धा एक छोटे छोटे असे राऊंड काढून घेणार आहोत. तर त्यामध्ये लाईट असा येलो कलर भरून बाहेरच्या बाजूला आपण ग्रीन कलर भरणार आहोत, जसे की पान आहे. तर ही मालिका सर्वच आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि चौकोनाच्या बाजूवरती आपण लाईट आणि डार्क असे ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. आणि काडीच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून एक झेंडूची फुले असतात त्याप्रमाणे शेप बनवून घेतला. आणि एक फांदी काढून त्यावरती छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. तर जसे की झेंडूची हार आहे त्याप्रमाणे आपण ही फुले काढून घेणार आहोत आणि मध्ये छोटे छोटे अशी पाने काढणार आहोत. तर बघू शकता सुंदर असा झेंडूचा हार प्रमाणे तयार होते. अगदी सोपी पण झटपट होणारी ही फुले आहेत. कशी वाटतात एक कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एक छोटीशी रांगोळी दरवाजासमोर जरूर काढा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या नवनवीन रांगोळ्या आपण चॅनलवर अपलोड करत असतो. तर चॅनलला विजिट करा. रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.